आणि दुसरं म्हणजे वस्त्रहरण कांबळेंच्या ग्रुपमध्ये मी आणि हा एकत्र होतो. हा दुर्योधनाचं काम करायचं आणि मी विदुर दुःशासनाचं काम करायचो. आणि तेव्हापासून आमची जोडी आहे, कळलं की नाही. 40 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. मिलिंदचं मी खूप खूप आभारी आहे. मला जे सहकार्य करतो येऊन शिवनेरी कट्टा या धन्यवाद मिलिंद. विभागाचे धन्यवाद. मी आजारी असताना पण इथं आलो काय भाऊच्या प्रेमामुळे, आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम इथं मला लाभलं. माझा आजार कधीच पळून गेला. धन्यवाद. आज हनुमान जयंती आहे आणि त्यानिमित्तानं ती ताकद आम्हाला मिळो. तुम्हाला सर्वांचं चांगलं कल्याण हो हा शुभाशीर्वाद मागतो मी इथं. धन्यवाद. थँक्यू मच. राजन परब, राजेंद्र राऊसकर यांनी उत्कृष्ट गाणी गायली. तसेच या ठिकाणी आता गाण्यांचा आपण आस्वाद घेत आहे. कुमार असाच पुढे चालू राहील. परंतु या ठिकाणी जे मंदिर आहे 1920 ला हे मंदिर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याची चौथी पिढी यतीन दादा आणि विजय दादा या ठिकाणी सेवा करतायत. आपण या मंदिराबद्दल आणि रसिका प्रेक्षकांची दाद मिळाली. गायक अनिल चिक्कर याचे बहुमूल्य सहकार्य या कार्यक्रमाला. मयूर जनावरे यांच्या उत्तम साऊंड सिस्टीममुळे त्याच्यातले दरेक रहिवासी कामावर जाताना आपल्या इथे नमस्कार करूनच जाणार. इकडची भावना एवढी आहे की लोकांना सगळं. यावेळी शिवनेरी मंडळाचे अर्थ असा आहे की या ठिकाणी मंदिर या जे माथा टेकतात त्यांची स्वप्न पूर्ण होतात. आज सोनवडेकर आणि हे सगळे कलाकार सुप्रसिद्ध अभिनेते, सिने नाट्य अभिनेते या ठिकाणी हा जो कार्यक्रम होता या साईडला पाहते आपण ऑर्केस्ट्रा होतोय. आणि दादा या इकडे काही कल्पना विश्वास सिनियर सिटीजन क्लब आडगाव आणि शिरू इव्हेंट कंपनी यांच्या वतीने आज आपण विजयदादा आणि यतीन दादांना रिक्वेस्ट करू की श्रीफळ ठेवून आमच्या ऑर्केस्ट्राचा लाईव्ह ऑर्केस्ट्राचं मी स्वतः ऑर्गनायझर म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी निवेदन देतो. आणि एक कार्यक्रम आजपासून म्हणजे आज तारीख आहे 23 एप्रिल, पुढच्या 30 दिवसामध्ये शिवाजी मंदिर या ठिकाणी याचा कार्यक्रम होईल असं मी अनिल दादांना सांगतो. अनिल दादा याबद्दल आपण थोडं काय सांगा की आपण याच्यापूर्वी भेटलेलो आहे, मी तुमच्या स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम करताय, काय सांगा? चेहऱ्यावरचा आनंद पाहिजे. खरं म्हणजे ही सगळी लाईव्ह गाणं गाणारी मंडळी आहे आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा यातला जो फरक आहे ते दुधाची ताण ताकावर भागवण्यासारखी आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला शिवाजी मंदिरला जे मी हे सांगितलं आहे त्याचा अर्थ असा आहे की आजही लाईव्ह ऑर्केस्ट्रा ऐकायला येणारा वर्ग हा मोठा आहे. करावतेवरती काय तसं होत नाही. आपल्याबरोबर जे भालेराव साहेब आहेत, भालेराव साहेब आपण काय आज जो आनंद मिळाला आहे तो आम्हाला लाईव्ह ऑर्केस्ट्राला खूप मिळत नाही असं वाटतंय. खूप छान प्रेक्षक आहे आणि खूप मजा आली. आणि आम्हाला आज हनुमान जयंती निमित्त हनुमान एक प्रार्थना करतोय की आमचा पुढचं सगळ्यांचा ऑर्केस्ट्रा आणि कार्यक्रम होऊ दे हीच मला विनंती. साधारणतः कोणीतरी एकत्र आणणारी व्यक्ती असते आणि भाऊ सोनवडेकरांनी मला जेव्हा सांगितलं की हा उपक्रम आहे आपण त्यांनाच साधारणतः या उपक्रमात आपण काय सांगाल? नाही, मी जो उपक्रम आम्ही करतोय तो आपल्या नवीन कलाकारांसाठी त्याला एक नवीन दिशा मिळावी यासाठी आम्ही उपक्रम करतोय. आणि माझे सगळे मित्र हे अनिल चिपकरांपासून ही सगळी माझी मित्रमंडळी आहेत. माझ्या शिवनेरीचे मित्रमंडळी विकास चव्हाण, पेडणेकर हे सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामुळे हा माझा कार्यक्रम यशस्वी झाला. त्याचप्रमाणे जानी सर, विजय जानी आणि त्यांचे भाऊ यांचंही चांगलं सहकार्य मिळालं. आणि या सहकार्यामुळे नेहमी मला शिवनेरी सेवा मंडळ, शिवनेरी रेल्वेचा नेहमी सहकार्य मिळतं. या सहकार्यामध्ये या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी करतो. जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की विजय दादा आणि यतीन दादा येणाऱ्या काळामध्ये जो शिवाजी मंदिरचा शो होणार आहे त्याचं श्रेय संपूर्ण आपल्या या मंदिरला जाणार आहे. धन्यवाद. जनादेश न्यूज चॅनल ठाणे. थँक्यू सर. हॅलो. आपण
बहुत बढ़िया आचार्य मैम। अब इसके बाद शिवनेरी के आर अश्विन, म्हणजे आता हे राजन पण गाणारच आहेत, पण त्याच्यानंतर प्रकाश पेडणेकर आणि के कुमार हे गाणी म्हणणार आहेत. तरी कृपया आपण आतापर्यंत जशी शांत चित्ताने ही गाणी ऐकली, श्रवण केली, तशी 2-3 गाणी पण श्रवण करा अशी विनंती करतो. धन्यवाद. मेरे यार को मना ले, वो प्यार फिर जगा दे। भोले हो भोले, सकूंगा मेरे भोले तेरे जैसा मैं जहर न पी सकूंगा। जिसको वो जान है मेरी, उसको नहीं पहचान है मेरी। सोडून मच्छी तरी गोंधळ मांडला, गोंधळ मांडला, देऊळ सोडून मच्छी तरी गोंधळ मांडला, गोंधळ मांडला।